दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निर्भया पथक व दामिनी पथक यांनी देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हायस्कूल शाळेला भेट दिली। गुड टच, बॅड टच तसेच सायबर क्राईम बाबत मुलींना समुपदेशन केले। सायबर क्राईम बाबत जागृती तसेच स्वसंरक्षणाचे धडे मिळाल्याने विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढला। निर्भया पथकामध्ये रेखा साळे व अनुराधा दिघे यांनी मुलांना गुड टच, बॅड टच तसेच सायबर क्राईम हिरव्या पथक, दामिनी पथक तसेच 112 क्रमांकाबद्दल मार्गदर्शन केले। संपत बोराडे, रेखा साळे तसेच दामिनी पथकातील व सोनाली यांनीही मार्गदर्शन केले। या पथकाने स्वसंरक्षणाची माहिती देतानाच संकट प्रसंगी स्वतःचे संरक्षण गुंडांपासून कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले। दामिनी व निर्भया पथकाचे कार्य, महत्त्व, योगदान याबाबत माहिती दिली। सायबर क्राईमचे प्रमाण वाढले असून सामान्य नागरिक, युवा वर्ग त्याला बळी पडत आहे। सोशल मीडिया, इंटरनेट बँकिंग, मोबाईलचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत। सामान्य नागरिकांना खोट्या गुन्ह्यात सायबर क्राईमद्वारे अडकवले जात आहे, त्यांना ब्लॅकमेलही केले जाते। त्यामुळे सायबर क्राईम पासून काय दक्षता घ्यावी याची माहिती या पथकाने दिली आहे। आणि प्रत्येक मुलीकडे स्कार्फ असतं, तर काय करायचं, ते स्कार्फ रिक्षावाल्याच्या गळ्याला पाठीमागं ओढायची त्याला, म्हणजे त्याला बेचैनी होईल। तर तो रिक्षा थांबली तर तुम्ही लगेच उडी मारून पळून जायचं। समजा तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, समजा रात्री बेरात्री, समजा तुम्हाला कोणी अनोळखी व्यक्ती छेड काढते, त्रास देते, तर तुम्ही काय करायचे, जिथं गर्दी असेल तिथं तुम्ही जायचं आणि सांगायचे की हा अनोळखी व्यक्ती माझी छेड काढतोय, मला त्रास देतोय। समजा दुकान असेल रात्री 11-12 वाजता, तर तुम्ही काय करायचे, तर आपलं ATM मशीन असतं, ATM मशीनमध्ये पण आपले सिक्युरिटी गार्ड बसलेले असतात, तर सिक्युरिटी गार्डला पण तुम्ही सांगू शकता। समजा तुम्ही आता घरी फ्लॅट किंवा सोसायटीमध्ये राहतात, तर तुमच्या घरच्यांचे, आईवडिलांचे, आपले शेजारी पण भाजीपाला शॉपिंग करायला गेली, तर किराणा करायला गेली, तर आई तुम्हाला काय सांगते, घरातच थांबायचं, कुठे बाहेर जायचं नाही। घरामध्ये शेजारचे अंकल आले तुम्हाला सांगायला, अंकलची जर नियत चांगली असेल तर ते काय गेटमधूनच विचारते, बाहेर तुला काही अडचण असेल तर तू आम्हाला सांग, ते एकदम बाहेरच निघून जाते। आणि जर एखाद्या अंकल जर असेल तर ते काय करते। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राजेश्री खैरनार यांनी पथकाचे स्वागत केले। यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक।